एप्रिल 2025 ला एक महत्त्वाचा निर्णय देत आतिफ आरिफ तासे या आरोपीला अटकपूर्व जामीन रद्द केला आहे। हे प्रकरण सालीम बुबेरे यांनी दाखल केलेल्या विशेष परवानगी याचिकेशी संबंधित होते। त्यामध्ये त्यांनी आतिफ याने मिळवलेला अटकपूर्व जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती। आरोप आहे की आतिफ तासे यांनी एका व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचा शारीरिक हल्ला केला होता। तरीही मुंबई उच्च न्यायालयाने त्याला 8 डिसेंबर 2023 ला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता। या आदेशाविरोधात सलीम बुबेरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। महाराष्ट्र राज्य सरकारने देखील कोर्टात सांगितले की जामीन मिळवल्यानंतर आतिफने तपासात सहकार्य केले नाही। आदेश देऊनही तो फक्त एकदाच पोलिसांसमोर हजर झाला। कोर्टाने या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करून आतिफचा जामीन रद्द केला आहे। 16 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की 14 दिवसांच्या आतमध्ये आतिफला अटक करण्यात यावी, पण आता महिना उलटून सुद्धा महाराष्ट्र पोलिसांना आतिफला अटक करण्यात अपयश आले आहे। हा निकाल फक्त एका आरोपीबद्दल नाही तर संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे। न्यायालयाने दाखवलेली कठोरता हे संकेत आहेत की कायद्याशी छेडछाड सहन केली जाणार नाही।